माहिती घेणार आहोत। याला दुसरं नाव असेल तर ही सतत असं नवीन नवीन याला ते पानं फुटत राहतात। ही सहसा मरत नाही वनस्पती। समजा जर याचं आपण पान तोडलं, हे पान तोडलं आणि असंच जर आपण खुंटीला बांधून ठेवलं तर भरपूर दिवस हे पान सहसा वाळतच नाही। हे असं जसं आहे तसंच हे पान राहतं। हे आपण पान तोडून बघूया। ही जी कोरफड आहे याचे भरपूर उपयोग बऱ्याच जणांना माहीत आहे। त्यामुळे ही जी वनस्पती आहे बरेच जणांनी आपल्या दारात कुंडीत वगैरे लावलेली आहे। कुंडीत जरी लावली तर ही खूप चांगली येते आणि याचा उपयोग म्हणजे जे डोक्याला लावण्यासाठी, चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा केला जातो। तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, चेहऱ्याला तेज येण्यासाठी, सुरकुते जाण्यासाठी जर या कोरफडीचा गर लावला तरीसुद्धा यातून चांगला उपयोग होतो। आणि याची गर काढायची पद्धत म्हणजे हे बघा, आपण पान तोडलेलं आहे। मार्केटमध्ये वेगवेगळे जे प्रोडक्ट असतात त्यामध्ये सुद्धा ॲलोवेरा जेल म्हणून याचा गर विकला जातो। आणि याचा जे उपयोग म्हणजे केसांसाठी मी तर याचा उपयोग तुम्हाला सांगतो। तर काय करायचं, हे अशा प्रकारे याचं हे काढून घ्यायचं, वरचं जे आवरण आहे हे असं काढून घ्यायचं। हे सहजासहजी निघतं असं। आणि हे काढल्यानंतर तर हा जो भाग आहे हा असा, याला गर असे म्हणतात। तर याचा उपयोग म्हणजे काय करायचं, केसांसाठी याचा उपयोग सांगतो। तर हा गर काढायचा, मिक्सरमध्ये चांगला याला बारीक करायचं आणि किंवा कपड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं, म्हणजे याचा जो फक्त रस निघला पाहिजे। आणि जी मेहंदी असते ओली मिळाली तर खूप चांगलं, किंवा जे बाजारात आपण पॅकेट मिळतात याचे मेहंदीच्या पावडरचे, तर ते बाजारातली पावडर आणायची, म्हणजे पावडर स्वरूपात असणारी। आणि याचा जो गर असतो जो कपड्यात पिळून काढायचा, कारण असं जर टाकलं त्यात गुठळ्या निर्माण होतात। तर याचा रस साधारणपणे एक आपल्याला लागेल असा, जसं अर्धा कप वगैरे असं याप्रमाणे घ्यायचा। आणि कॉफी असते तर ती कॉफी काय करायची, ती साधारणपणे छोटा माणसासाठी असेल तर 1 चमचा, स्त्रियांसाठी असेल तर 2 चमचे, त्यांच्या केसानुसार 3 चमचे वगैरे याप्रमाणे। आणि हे मिश्रण जे आहे हे रात्रभर एका लोखंडाच्या कढईमध्ये भिजत ठेवायचं आणि नंतर साधारणपणे 8 ते 10 तास असं एकत्र त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं। आणि सकाळी किंवा संध्याकाळी त्याला 10 तास साधारणपणे झाल्यानंतर हे मिश्रण केसांना बुडापासून लावून घ्यायचं। यामुळे केस आपले जे असतात, केस एकदम काळा रंग येतो बघा त्या केसांना, किंवा साधारण तांबूस रंग येतो। तर हे जर असा आठवड्यातून आपण 1 वेळेस जर लावलं किंवा महिन्यातून 2 किंवा 3 वेळेस लावलं तर केसांना नॅचरली काळा कलर येतो। त्याला दुसरा कुठलाही कलर लावायची गरज पडणार नाही आणि यामुळे केस मऊ सुटसुटीत होतात आणि मजबूत देखील होतात। तर असा याचा उपयोग आहे। जर समजा अग्नीनं भाजलेलं असेल, एखादी आपल्याला जखम झाली, स्वयंपाक करताना बघा स्त्रियांना बऱ्याच वेळेस एखादी जखम होते किंवा भाजलं जातं, तर त्यावेळेस कधीसुद्धा हात पाण्यात डायरेक्ट असं बुडवायचं नाही। तर त्यावेळेस काय करायचं, एकतर शक्यतो आपल्या घरात मध ठेवायचा आणि जिथं जखम झाली असेल भाजलेली त्यावर ते मध लावायचं। त्यामुळे काय होईल,
डाग पडणार नाही. बऱ्याच वेळेस असे ते अग्नीने भाजलेल्यामुळे डाग पडतात आणि मग ते डाग जात नाहीत. तर त्यावेळेस डाग पडू नये म्हणून मध लावायचा किंवा काय करायचं, हे जी कोरफड आहे हे कोरफडीचा गर काढायचा आणि त्यात जेवढं कोरफडीचा आपण गर काढला तेवढा गर आणि तेवढंच लोणी आणि हे दोन्ही एकत्र चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि जिथं जखम झालेली आहे, भाजलेलं आहे, जास्त प्रमाणात जर भाजलं असेल तर त्या जखमेवर लावून घ्यायचं. त्यामुळे जी आग होते शरीराची ती आग होत नाही आणि तिथं डाग पडत नाही आणि ती जखम खूप लवकर भरून येते. असा सुद्धा याचा एक चांगला उपयोग आहे. बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये काय होतं, जर टू व्हीलरवर मोटरसायकलवर प्रवास करताना डोळ्यांना खूप त्रास होतो, डोळे लाल होतात आणि डोळे असे लाल भडक झाल्यामुळे डोळ्यात लाली येते. तर त्यावेळेस काय करायचं, हे याचं कोरफडीचं पान तोडायचं आणि त्यामधला जो गर असतो तो गर काढून काय करायचं, डोळ्यावर असा सुती कपड्यामध्ये घ्यायचा आणि डोळ्यावर ठेवायचा आणि वरून सुती कपडा बांधायचा आणि साधारण एक 15-20 मिनिट असं शांत झोपायचं. यामुळे जी लाली निघून जाईल आणि डोळ्याचा जो त्रास होतो दहा वगैरे होणे, तर तो एकदम नाहीसा होतो आणि एकदम थंड असं वाटतं डोळ्यांना. असा सुद्धा याचा उपयोग आहे. तर याचा आणखीन उपयोग दुसरा, कान ठणकत असेल, कानातून पू निघत असेल तर त्यावेळेस काय करायचं, या कोरफडीचा आतमधला गर काढायचा आणि जो कान ठणकत आहे किंवा कानातून पाणी येत आहे, पू येत आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या, समजा जर या कानातून पाणी येत असेल, पू येत असेल, तर या कानामध्ये याचे 2 ते 3 थेंब याच्या कोरफडीचे गराचे टाकायचे. त्यामुळे जर ठणका आणि पू येणं हे बंद होईल. असा सुद्धा याचा एक जादूसारखा उपयोग आहे. बहुमूत्र रोग म्हणजे वारंवार लघवी होणे, तर ते असा बऱ्याच जणांना असा हा आजार असतो. तर त्यामध्ये काय करायचं आहे, हे कोरफडीच्या पान घेऊन याच्यामधला गर काढायचा आणि हा गर 4 चमचे आणि मध 4 चमचे हे दोन्ही एकत्र करायचं आणि हे दररोज सकाळी सकाळी घ्यायचं आहे. साधारणपणे 1 महिना जर हे घेतलं तर या आजारापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळेल. की म्हणजे जसं वारंवार लघवी होणे, बहुमूत्र रोग होणे, लघवी करताना त्रास होणे, तर हा आजार आपल्याला घालवायचा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर स्त्रियांच्या या भागावर इथं जर सूज आलेली असेल किंवा शिर गुंतली असेल तर त्यावेळेस काय करायचं, ते पान कापायचं, अर्धं कापायचं, त्यातमधून गर काढायचा आणि अर्धं तसंच ठेवायचं आणि त्याला वरून अशी हळद लावून घ्यायची आणि ते गरम करायचं आणि ते गरम करून जो भाग सुजलेला त्यावेळेस असं ठेवायचं आणि वरून कापड्यानं पट्टीनं बांधून घ्यायचं. त्यामुळे ती सूज लवकर नाहीशी होईल. किंवा दुसरा काय करायचं, या कोरफडीचं मूळ काढायचं आणि त्याला बारीक चेचायचं आणि त्याला तेवढीच जेवढं आपण मूळ घेतलेलं आहे तेवढंच काय करायचं, हळद घ्यायची आणि हे दोन्ही ही एकत्र मिश्रण गरम करायचं आणि जो भाग असा सुजलेला आहे छातीचा त्या भागावर हा लेप लावायचा. त्यामुळे सुद्धा ही सूज नाहीशी होईल